मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या 14व्या किंवा 15व्या दिवशी येतो. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. तमिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात. उत्तरायणही याच दिवशी होते हा गैरसमज आहे, पण मकर संक्रांत ही उत्तरायणापेक्षा वेगळी आहे. 2026मध्ये मकर संक्रांती ही बुधवारी 14 जानेवारीला येत आहे. संक्रांतीबद्दल आपण अजून खूप काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंटमध्ये हे देखील कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय. मला तुमच्या गावांची नावे ऐकायला खूप आनंद होईल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे. भारतामध्ये सर्व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या चालीरीतींनी हा सण भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीचे महत्त्व: या दिवशी जप, तप, दान, स्नान, श्रद्धा, तर्पण आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते अशी श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि गंगेच्या तीरावर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाला तीर्थराज प्रयाग आणि गंगासागर स्नानाला महा असे नाव देण्यात आले आहे. सामान्यतः सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो, परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनातून खूप फलदायी आहे. ही प्रवेश किंवा संक्रमण प्रक्रिया 6 महिन्यांच्या अंतराने होते. भारत देश उत्तर गोलार्धात स्थित आहे. सामान्यतः भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीच्या आधारावर ठरतात, परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या गतीनुसार ठरते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने भारताच्या विविध भागांत आणि विशेषतः गुजरातमध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर स्वतः त्याचा मुलगा शनीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजीने भगीरथाच्या मागे जाऊन कपिल मुनींच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्रात भेट दिली होती. मकर संक्रांतीला तिळगुळाचं महत्त्व काय? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. यामागील शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तिळगुळ बनवतात आणि खातात. याशिवाय या सणानिमित्त कटू आठवणींना विसरून गोडवा भरण्याचा प्रयत्न केला जातो. मकर संक्रांतीला दानाचे महत्त्व काय? मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचा सण असेही म्हणतात. या दिवशी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. तसेच तीळ, गूळ, खिचडी, फळे यांचे दान केल्यास राशीनुसार पुण्य प्राप्त होते. या दिवशी केलेल्या दानामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात असाही समज आहे. या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्यामुळे फळ मिळते अशी श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व काय? मकर संक्रांत हा एकमेव सण असावा ज्यात काळा रंग आवर्जून वापरला जातो. या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे घालून हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करतात. मकर संक्रांतपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या दिवशी सुवासिनींना वाण देण्याघेण्यासाठी बोलवलं जातं. या सणाला काळा रंग घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा. तसं तर सणासुदीला काळा रंग वर्ज्य मानला जातो, परंतु मकर संक्रांत हिवाळ्यामध्ये येत असल्यामुळे या काळ्या रंगाचे कपडे रुबाबदार दिसतात. काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. याशिवाय मकर संक्रांतीला लग्न झालेल्या नवीन जोडप्यांना तसंच घरातील नवीन बाळांना घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात.
मकर संक्रांती या सणाला हलव्याचे दागिने तयार करण्याची पद्धत आहे. हे दागिने नव्या नवरीसाठी तसेच लहान मुलांचे बोरन्हाण असल्यास त्यांच्यासाठी तयार केले जातात. काळ्या कपड्यांवर हलव्यांचे दागिने शोभून दिसतात. या सणाला घरात आलेल्या नव्या सुनेचं अथवा जावयाचं आणि लहान बाळाचं हलव्याच्या दागिने घालून गोड कौतुक केलं जातं. जन्मभर संसारातील गोडवा वाढावा म्हणून लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालतात. लहान मुलांचंही बोरन्हाण या दरम्यान केलं जातं. मकर संक्रांतीला खिचडीचं महत्त्व. मकर संक्रांतीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव त्याच्या पुत्र शनीच्या घरी जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते. अशा स्थितीत या दिवशी उडीद डाळ खिचडी खाऊन दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. तसेच तांदूळ हा चंद्राचा, मिठाचा शुक्र, हळद हा गुरु, हिरव्या भाज्या बुध कारक मानले जातात. याच दिवशी उष्णतेची संबंध मंगळाशी निगडित आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलीतील सर्व प्रकारच्या ग्रहांची स्थिती सुधारते. मकर संक्रांतीला पतंगाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून हा सण साजरा करण्याची प्रथा प्रचलित आहे. पतंग उडवण्याची प्रथा मकर संक्रांतीशी संबंधित आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक अनेकदा घराच्या छतावरून पतंग उडवून हा सण साजरा करतात. या दिवशी त्यांच्या शरीराला सूर्यप्रकाशाचा फायदा होतो. असे म्हणतात की हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि इतर संसर्गामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. सूर्याच्या उतरत्या वेळी सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरासाठी औषध म्हणून काम करतात. त्यामुळे सतत पतंग उडवणाऱ्यांच्या शरीरावर सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. एका मान्यतेनुसार त्रेतायुगात भगवान रामाने आपल्या भावांसह आणि श्री हनुमान यांच्यासह मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविली होती. म्हणून तेव्हापासून ही परंपरा जगभर प्रचलित आहे. प्राचीन भारतीय साहित्य आणि धार्मिक ग्रंथांमध्ये पतंग उडवण्याचा प्रकार आढळतो. यावर्षी मकर संक्रांतीची देवी वाघ या वाहनावर बसून येत आहे. वाघ हे तिचे मुख्य वाहन आहे आणि घोडा हे तिचे उपवाहन आहे. या वाहनांवर विराजमान होऊन ती येत आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून ती हातात गदा घेऊन बैसलेली आहे. ती पायस म्हणजे खीर खात आहे आणि तिला जाईचे फूल वासासाठी हातात दिलेले आहे. या संक्रांतीला स्त्रियांनी शक्यतो पांढरा आणि इतर फिकट रंग टाळावे, तर लाल, केशरी, पिवळा, हिरवा आणि काळा यांसारखे रंग घालणे शुभ मानले जाते, कारण ते ऊर्जा आणि नवीन वर्षाचे प्रतीक आहेत. काही ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग वर्ज्य मानला जाऊ शकतो, म्हणून काळा किंवा गडद रंग जास्त पसंत केला जातो. मकर संक्रांती 2026 मध्ये बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 2:49 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला सुगड पूजतात. सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, मग सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात. त्यामुळे पूजेचे शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात 5 सुगड घ्यावेत. ते एका पाटावर ठेवावे, त्याला लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे. मग सुगडातील बोरे, गाजर, शेंगा, उसाचे तुकडे, हरभरा, तिळगूळ ठेवावे. यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे, दुसरे तुळशीपाशी ठेवावे. त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा. एक सुगड रामापाशी ठेवावे, एक सुगड सवाष्णीला द्यावे, एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे. अशा प्रकारे सुवासिनी ही महिला पूजा करतात. त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते. त्या देवाला नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात. मकर संक्रांतीची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो. तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करतात असल्याने ज्योतिष घटकांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी मान्यता आहे. आणखी एका कथेनुसार देवीने संकरासुर राक्षसाचा वध या दिवशीच केला. त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी देवीने किंकरासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो असे मानतात.
तर अशा प्रकारे 2026मधील मकर संक्रांती कधी येते, काय काय करायचे, काय नाही करायचं, कुठले वस्त्र घातलेत, काय अवॉइड करायचे, कुठलं दान करायचे, याबद्दल सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला यापुढेही असेच अपडेट्स मिळत राहतील. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका.